श्री स्वामी समर्थ. 19 मार्च 2026 गुरुवारी आहे गुढीपाडवा. म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्की फायदा होतो, की ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी, समस्या, दुःख जी आहेत ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते. गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे, सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. आणि बघा, या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. घरातल्या बघा अशा काही वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत, की जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे जे नवीन वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचे, सुखसमृद्धीचे जाईल. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात ना, की ज्यामध्ये नकारात्मकता साचवून ठेवण्याची क्षमता जी आहे ती जास्त प्रमाणात असते. आणि त्यामुळे काय होतं, की आपल्या घरावर संकटं येतात. आपण खूप सेवा करतो, सगळं अगदी आपलं वागणं चांगलं असतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. पण आपल्याला कळत नाही, की आपल्यावर सारखे दुःख व संकटं काय येतात, सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाही. कारण या काही गोष्टी आहेत, या आपल्याला पहिल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत, की जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला आनंदाचे, सुखाचे दिवस येतील. आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक छोटा मोठा सण किंवा अमावस्या असू दे, पौर्णिमा असू दे, चतुर्थी असू दे, त्यावेळेस आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवतांचा, माता लक्ष्मीचा वास असतो. मग तुमचा देव्हारा अगदी धूळ खात पडलेला आहे. सगळीकडे घरामध्ये धूळ आहे. तुम्ही 2-2 तास पारायण करताय, सेवा करताय, त्याला काहीही अर्थ नाहीये. तुमचं घर किती स्वच्छ आहे, घरामध्ये किती टापटीपपणा, व्यवस्थितपणा आहे, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असते. अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो. तर त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. कारण बघा, मी बऱ्याचशा शुभ सणांच्या आधी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत असते. कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला वाटतं, की काय होतं, त्यामुळे काहीही होणार नाही. पण होतं. त्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो आपल्यावर होत असतो. आपल्या घरातली प्रत्येक वस्तू जी आहे ना, त्यामध्ये तिची एक स्वतःची अशी ऊर्जा असते आणि त्यांचा चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये होत असतो. म्हणून गुढीपाडवा येण्याआधी, नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते. त्या घरामध्ये असतील तर ते न विसरता बाहेर काढायच्या आहेत. कारण या वस्तूंमुळे त्यांचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, गरिबी येते. आता या कोणत्या वस्तू आहेत, तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, घरामध्ये जाळं जळमटं आहेत ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. कुठलेही बघा, मला सुद्धा स्वतःला सवय आहे, की आपण रोज झाडू, फरशी वगैरे करतो, त्यावेळेस झाडू जो आहे ना, तर तो कोपऱ्यामधून तुम्ही असा फिरवत जा. आपले फॅन वगैरे बघा किती धूळ खात पडलेले असतात, ते स्वच्छ करा. त्यानंतर घरामध्ये तुटकं-फुटकं भंगार सामान, आपल्या बघा महिलांना खूप सवय असते, आपण बऱ्याचशा वस्तू आहे ना सांभाळून ठेवतो. कारण म्हणतो, की या ज्या महिला आहेत त्यांना त्या खूप जीव अडकलेला असतो संसारामध्ये. त्यांचा असा प्रत्येक गोष्टीमध्ये जीव असतो. पण बघा, तुम्ही नवीन वस्तू घेताय आणि जुन्या काढत नाहीयेत. जी वस्तू मागच्या 1-2 वर्षापासून तुम्ही वापरली नाही, म्हणजे 100% ते तुम्ही इथून पुढेही वापरणार नाही. ती चांगली असेल, वापरण्यायोग्य असेल, तर तुम्ही एखाद्या गरजूला द्या. त्यांना तरी त्याचा उपयोग होईल. उगाच वर्षानुवर्षे घरामध्ये पडलेली आहे आणि तुम्ही ती वापरत नाहीये आणि आपण काय करतो, ही वस्तू वापरत नाही, तर नंतर वापरू नये म्हणून टाकून देतो किंवा वरती ठेवून देतो. असं माळावरती वगैरे पडदे असते, तिथे आपण टाकून देत असतो. आणि तिथे इतकं जुनं सामान आपल्याला आपलं जे आहे ते साचत जातं, की मग त्या ठिकाणी निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होते. आणि मग अशी जागा जी आहे ती स्वच्छ करायला पण नंतर आपल्याला खूप जीवावर येतं आणि त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. म्हणून भंगार, तुटकं-फुटकं सामान जे आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्यानंतर बघा, घरामध्ये लिमिटेड भांडे ठेवा. पण स्टीलचे तुटलेले ताटल्या वगैरे, चीर पडलेले भांडे वगैरे असतील ना, तर मग आपल्याला जमा करून ठेवायचं नाही. मी म्हणत नाही, की अगदी सगळंच फेकून द्या. पण आपल्या घरामध्ये बघा लिमिटेड गोष्टी ठेवल्या ना, मग आपल्याला पण आवरणं सोपं जातं. चिरलेले, फुटके, तुटके डबे जे आहेत ते वापरू नयेत. त्यामुळे दारिद्र्य येतं. तर खिडक्या वगैरे ज्या आहेत, फॅन वगैरे जे आहेत, ते धूळ वगैरे तुम्ही स्वच्छ करा. रद्दी जी आहे ती वेळोवेळी काढत जा. मग मुलांचे आता एक्झाम वगैरे संपतात, त्याचे बुक्स वगैरे जमलेले असतात. कोणाला तरी गरिबांना ते द्या. म्हणजे ते मुलांना शिकण्यासाठी बरेचसे बघा सिग्नलवर मुले वगैरे असतात, त्यांना तुम्ही द्या किंवा तुम्ही ते
रद्दीमध्ये वगैरे द्या तरीसुद्धा चालेल. यानंतर जुने कपडे. कपड्यांचं बघा, महिलांना आपल्याला माहिती आहे की महिलांना सगळ्याच आता फॅशन करायची आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळ्या प्रकारचे कपडे वापरतो. पण जुने कपडे काढत नाही. म्हणजे हे कपडे चांगले आहेत, वापरण्यायोग्य आहेत, ते कोणाला तरी स्वच्छ धुवून द्या. आपले कपडे देताना नेहमी आपल्याला धुवून द्यायचे आहे. आणि त्यानंतर फाटलेले वगैरे असेल तर ते तुम्ही टाकून द्या. पण ते घरामध्ये ठेवू नका. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं. चप्पल, बूट तर सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये इडापिडा घेऊन येतात. तुटलेले, फाटलेले चप्पल, बूट जे आहेत तर ते तुम्ही टाकून द्या. वापरण्यायोग्य असतील, वापरायचे नसतील तर ते कोणाला तरी तुम्ही देऊन टाका. पण घरामध्ये अगदी खूप 15-20 चप्पलचे जोड पडलेले असतात, ते अतिशय वाईट आहे. यामुळे घरामध्ये ना खूप निगेटिव्हिटी असते आणि त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होत असतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळ, इस्त्री हे बंद पडलेले घरामध्ये घड्याळ जे आहे ते कधीही ठेवू नये. याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. एक तर तुम्ही दुरुस्त करून वापरा, नाहीतर वापरायचे नसेल तर कोणाला तरी देऊन टाका. खराब झाले असेल तर तुम्ही टाकून द्या, पण घरामध्ये ते ठेवू नका. बघा, या सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप आपल्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. चांगल्या वेळी माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होते. घाणेरडेपणा, अस्वच्छतापणा तिथे कधीही माता वास करत नाही आणि मग त्या घरामध्ये बघा आजारपण वगैरे या गोष्टी वाढायला लागतात. म्हणून नक्की लक्षात ठेवा. मग आपण म्हणतो की बघा की मी सगळं करते, एवढं करते, तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं? यासोबतच बघा, बऱ्याचशा मी तुम्हाला याआधी पण याबद्दलची माहिती दिली होती की घरामध्ये आपण बघा किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की समजा चटणी, लोणचं वगैरे याला बुरशी वगैरे आलेली असते, तर ते सुद्धा आपल्याला घराबाहेर काढायचं आहे. कारण बघा, नवीन वर्षाला सुरुवात होते गुढीपाडव्यापासून आणि मग या गोष्टी जर आपल्या घरामध्ये असतील तर तसंच मग वर्षानुवर्षे चालत जातं आणि मग आपणच विचार करतो की माझ्यावरचे हे दिवस कधी संपतील. माझ्या मागच्या काही वर्ष ती स्थिती होती आणि आता पण ती स्थिती आहे. कारण आपण या काही गोष्टी आहेत ना, त्या बदलतच नाही. वेळोवेळी आपण या गोष्टींची काळजी घेतली तर 100% आपल्याला चांगले दिवस येतात. आता आहे त्यापेक्षा चांगले दिवस येतात. या गोष्टी बघायला गेलं तर आपल्याला छोट्या-छोट्या वाटतात. आपण मग कधी-कधी घरामध्ये बघतो की विनाकारण काही गोष्टींमध्ये घरामध्ये भांडण-तंटे, वादावाद वगैरे होत असतात. तर याचं काही गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी असते, तर त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. तुम्ही नक्की या गोष्टींची काळजी घ्या. त्यानंतर खंडित पडलेले देव जे आहेत ते पूजू नये. तुटक्या-फुटक्या फ्रेम असतील देवांच्या, त्या तुम्ही विसर्जन करा. देवांच्या काही खंडित काही मूर्ती असतील तर ते तुम्ही देऊन त्या पैशामध्ये देवच तुम्ही विकत घ्या. इतर गोष्टी घेऊ नका. देवाऱ्यात तर अजिबात तुम्ही गर्दी करायची नाही. काही देवाऱ्यांच्या आजूबाजूला अतिशय अनवॉन्टेड काही सामान वगैरे ठेवलं असेल तर अजिबात असं करू नका. बघा, नवीन वर्ष येत आहे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे नवीन वर्ष हे सुरू होण्याआधी आपल्याला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. या गोष्टी जर तुम्ही घराबाहेर काढल्या तर मग गुढीपाडव्यापासून छान आपल्याला नवीन सुरुवात करून मग येणारे जे वर्ष आहे ते अगदी आपल्याला भरभराटीचं जाईल आणि प्रत्येकाला तेच पाहिजे असतं. कोणाला दुःख, संकट पाहिजे असं एकही आपल्याला माणूस सापडणार नाही. प्रत्येकाला आनंद पाहिजे असतो. तर त्यासाठी आपल्याला काही कष्ट पहिले करायचे आहेत. कारण नक्कीच आपल्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळेल. तर बघा, गुढीपाडवा येण्याआधी या काही वस्तू आहेत ह्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.